लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री नगरपंचायत निवडणूक रणधुमाळी। नगराध्यक्ष पदासाठी 4 महारथी तयार। नगराध्यक्ष जनतेतून निवडून येणार असल्याने जुने प्रतिस्पर्धी प्रतिष्ठा पणाला लावणार। फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीचे रणांगण तापायला लागले। नगराध्यक्ष पदासाठी 2 जुने प्रतिस्पर्धी प्रतिष्ठा पणाला लावणार, तर नगराध्यक्ष पदासाठी सध्या 4 उमेदवार तयारीला लागलेत। राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या आहेत। त्यात नगराध्यक्ष पदासाठी जनतेतून नगराध्यक्ष निवडून देण्याचे नियम याही वेळी कायम असल्याने 2017ला फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी समोरासमोर लढणारे भाजपचे सुहास शिरसाट व आघाडी विकास पॅनलचे राजेंद्र ठोंबरे यावेळी सुद्धा पूर्णपणे तयारीला लागले आहे। यावेळी आणखी 2 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी आपले नशीब आजमावत आहेत। त्यात शिंदे शिवसेनेतर्फे आनंदा ढोके, MIMचे हाफिज रज्जाक हे असे 4 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी लढणार आहेत, अशी माहिती यांनी स्वतः दिली। मागच्या वेळी 2017ला नगराध्यक्ष पदासाठी राजेंद्र ठोंबरे व सुहास शिरसाट यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत झाली होती। त्यात राजेंद्र ठोंबरे यांचा अवघ्या 190 मताने पराभव झाला होता। सुहास शिरसाट यांना 5316 मते मिळाली होती, तर राजेंद्र ठोंबरे यांना 5126 आणि नोटाला 171 मते पडली होती। 2017च्या निवडणुकीनंतर राजेंद्र ठोंबरे यांनी मतदार यादीतील मयत मतदार व बाहेरगावचे मतदार यांच्यामुळे माझा पराजय झाला असा आरोप निवडणूक अधिकारी यांच्यावर लावला होता। त्या पराभवाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून यावेळी आक्षेपच्या वेळी राजेंद्र ठोंबरे यांनी निवडणूक अधिकारी व नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना पुराव्यासह मयत मतदार, बाहेरगावचे मतदार तसेच 2 ठिकाणी नावे असलेले मतदार यांचे आक्षेप तक्रार दाखल केले आहे। मात्र निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाली तसेच निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तरी सुद्धा आक्षेप तक्रारींची पूर्णपणे दखल घेतली गेली नाही, म्हणून राजेंद्र ठोंबरे यांनी निवडणूक अधिकारी यांना सरळ प्रश्न केला की निवडणूक म्हणजे तुम्हाला पोरखेळ वाटतो का? तुम्ही जे काही चुका केल्यात त्याचे उत्तर तुम्हाला माननीय न्यायालयात द्यावे लागेल, तेव्हा तुम्हाला वाचवण्यासाठी कुणीही आमदार, खासदार, मंत्री येणार नाही। तर भगवान गंगावणे व पुष्पाताई मोरे यांनी आमच्या विरोधकांना निवडून आणण्यासाठी हे कृत्य केले असेल तर कशाला निवडणुका घेता, कशाला शासनाचा पैसा खर्च करतात? आजच आमच्या विरोधकांना गुलाल लावून विजयी घोषित करून टाका, असा गंभीर आरोप केला आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.